पुण्यातल्या एकता नगर परिसरातलं पाणी ओसरायला आता सुरुवात झाली। मुख्य रस्त्यावरचं पाणी हळूहळू कमी होतं। खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यानं आता पूर ओसरायला सुरुवात झाली। त्यामुळे एकता नगर परिसरातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय, कारण आता एकता नगर परिसरातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली। मुख्य रस्त्यावरचं पाणी हळूहळू कमी होतं। खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यानं आता पूर ओसरायला सुरुवात झाली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील एकता नगर परिसरातलं जे पाणी आहे ते या ठिकाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी 35,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलं होतं, मात्र काल रात्रीपर्यंत 45,000 क्युसेक एवढं पाणी होतं। आज 10,000 पाणी कमी केलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय, जो कालपर्यंत हा रस्ता होता हा पूर्णपणे पाण्यामध्ये गेला होता, मात्र आज सकाळपासून हे पाणी पूर्णपणे ओसरायला सुरुवात झालेली आहे। हा पूर्ण परिसर हा पाण्यामध्ये होता आणि काही वेळापूर्वी आता या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी झालेली आहे। मात्र या ठिकाणी रात्रीपासूनच फायर ब्रिगेड असेल किंवा आर्मी आणि पोलीस हे तैनात करण्यात आले होते। कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये म्हणून काळजीपूर्वक या ठिकाणी काल रात्रीपासूनच तैनात करण्यात आले होते। मात्र या ठिकाणचा आता तुम्ही परिसर पाहताय, हा पूर्णपणे हा रिकामा झालेला आहे। अनेक सोसायटींच्या ज्या पार्किंगमध्ये पाणी होतं ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने हा जो एकता नगरचा जो महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे तो आता या ठिकाणी या रस्त्यावरचं जे पाणी आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेलं आहे। तर अनेक लोक जे आहेत ते आता आपल्या घराची साफसफाई करताना पाहायला मिळत आहे। एकूणच जर पाहिलं तर कालच्या परिस्थितीपेक्षा आजची परिस्थिती ही चांगली आहे आणि पाणी जे आहे हे बऱ्यापैकी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।